कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मला सांग, तू कधी प्रेमात पडलीस का? आणि पडली असशील तर कोणाच्या? हा एकच प्रश्न आहे बरं का, नाहीतर परत बोलाल। दोन दोन प्रश्न कसं काय विचारतो? हा भाई, तू एकच प्रश्न मगाचपासून दोनदा विचारलास। कोणाच्या? सांग सांग। तुझं वय काय आणि बोलतो काय रे तू? चला 12 वाजायला आले, आपण बर्थडेची तयारी करूया। थांब, अजून 5 मिनिटं बाकी आहे, थांब तू। शिवा, तू दे ना उत्तर। काय रे, आशू आणि माझ्या बर्थडे साठी आलेत ना, त्यांना उशीर होणार। उशीर होणार। चला बर्थडे करूया, चला। हो, आपण आधी केक कापून घेऊयात। हा, आणि आपल्याला आता एका वेगळ्या ठिकाणी जायचंय, कळलं काय? भाई, आता कुठे जायचं? भाई, तुला वेफर मिळाल्याशी मतलब आहे ना, चल ना। तू मेरे हुलिये पे मत जा, अच्छे से बात कर। ऐसा मैं अरे चला ना बाबा, चला। मेरे से संभाल के बात कर। मैं दिखता ऐसा, लेकिन बाबा चल। अरे कुठं चाललोय आपण? अरे हो बाबा, आलो आता, झालं। चला ये इथे। किती वेळ आहे अजून यार? पोचलोच आहे। झालं, आलो। माझ्या डोळ्यावरची पट्टी तरी काढ यार, डोळे दुखताय माझे। अरे झालं, आता जरा शांत हो। हा, 1 मिनिट। शाबास, डोळे उघडायचे नाही, थांब। 1 2 3, उघड डोळे। शिवा, थँक्यू यार। हॅपी बर्थडे। बरं आशू मांजा, तुम्हाला माहितीये का आज आपण स्टेफनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला इकडे का आलोय? का? कारण का स्टेफनी आणि शिवाची पहिली भेट इकडेच झाली होती, आणि स्टेफनी आपल्या गँग मध्ये आलेला। काय रे इथे कसं काय रे? 4 साल पुरानी बात आहे। माझ्या आयुष्याचं ना पूर्ण खच्चीकरण झालं होतं। शाळेत मार्क येत नव्हते, मित्रही माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हतं, आम्ही अब्बूचे सारखे घरात भांडणं व्हायचे। हे जीवन नकोसं झालं होतं मला। एकदा तर अब्बूने घरातूनच काढून दिलं रे। मग काय, मग ठरवलं बस आता नको हे जीवन, कुठेतरी जाऊन ना उडी मारून हे जीवनच संपून टाकतो। आणि जाता जाता ह्याच कट्ट्यावर आलो आणि खूप जोरात रडायला लागलो। रडत असताना कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला रे, आणि तो हात ना शिवाचा होता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।